महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्यायसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। रामकृष्ण हरी। आजचा जो आपला सेवेचा भाग आहे तो भाग क्रमांक 280। आपण विवरण घेत आहोत दासबोध या ग्रंथातील पहिल्या दशकातील 4थ्या समासावर। सद्गुरु स्तवननाम या समासावर विवरण घेत असताना आतापर्यंत आपण या समासातील 29 ओव्यांवर विवरण घेतलेलं आहे। आपण भाग क्रमांक 279 मध्ये शेवटी 29व्या ओवीवर विवरण घेतलं। त्या ठिकाणी स्तवन करत असताना समर्थ म्हणतात, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक परी सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद। इथपर्यंत आपण विवरण घेतलेलं। या ठिकाणी सद्गुरु स्तवन करत असताना समर्थ 30व्या ओवीमध्ये ओळख करून देतात, तयासी उपमा काय द्यावी नासिवंत सृष्टी अघवी पंचभूतिक उठा ठेवी न चळे तेथे। अर्थातच सद्गुरूंना आपण कशाची उपमा देऊ शकतो किंवा सद्गुरूंना आपण का कशाची उपमा देऊ शकत नाही याची ओळख या समासामध्ये समर्थांनी करून दिलेली आहे। तयाशी उपमा काय द्यावी। आतापर्यंत अनेक प्रकारच्या उपमा देण्याचा प्रयत्न केला। अनेक प्रकारच्या उपमा आपण त्या ठिकाणी का देऊ शकत नाही याचा विचार केला। याचं विवरण संतांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं, समर्थांच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालं। त्या ठिकाणी अगदी सुरुवातीपासूनचा जर विचार केला तर पहिल्या ओवीपासून ते 7व्या ओवीपर्यंत आपण त्या सद्गुरूंचं स्तवन का करू शकत नाही आणि जर करायचं असेल तर ते कशा पद्धतीने आपण करू शकतो, सद्गुरूंना आपण कशा प्रकारे त्यांचं स्तवन करू शकतो याची ओळख त्या ठिकाणी पहिल्या ओवीपासून ते 7व्या ओवीपर्यंत या समासामध्ये समर्थांनी करून दिलेली आहे। आता असद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मजा ज्ञाना न कळे काय कळे न कळे न कळे नेती नेती ऐसी बोलत असे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे मज न कळे हा विचारू दुरुणी माझा नमस्कारू गुरुदेवा पैल पारो पाववी मज। अशा प्रकारे ती ओळख करून दिली। 8व्या ओवीमध्ये समर्थांनी सुरुवात केली स्तवनाला, जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा। आणि मग एक 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 समर्थांनी आपल्याला हळूहळू हळूहळू विवरण दिलं, मार्गदर्शन केलं। त्या सद्गुरूंचं स्वरूप कसं आहे, सद्गुरु म्हणजे काय, सद्गुरु पद हे कशा प्रकारे आहे, त्यांच्याकडे कशा प्रकारचं सामर्थ्य आहे, ते कशा प्रकारे कार्य करत असतात याची ओळख आतापर्यंत एक एक ओवीमध्ये समर्थाने आपल्याला करून दिली। सुरुवातीलाच सूर्याची उपमा आपण का देऊ शकत नाही त्या ठिकाणी ओळख करून देत असताना समर्थ म्हणाले की बाबा रे, सूर्य उगवल्यानंतर परत मावळतो। ज्या ठिकाणी दिवसा उजेड असतो त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अंधार पाहायला मिळतो।
पण एकदा काय आपण संतांच्या चरणी आलो, एकदा काय आपण साधू पुरुषांच्या चरणी आलो, एकदा काय आपल्याला सत्संग झाला आणि आपल्या पिंडातलं आपल्या अंतःकरणातलं अज्ञान नष्ट झालं की मग मात्र ते गेलेलं अज्ञान परत येत नाही, तर त्या ठिकाणी आत्मज्ञान आणि आत्मज्ञानच पाहायला मिळत आहे. म्हणून सूर्याची उपमा आपण सद्गुरूंना देऊ शकत नाही. पुढे समर्थांनी दाखवलं की बाबा रे, लोहाचं सुवर्ण झालं, पण सुवर्णाचे लोह काही सर्वता होत नाही. अर्थात तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय परिसाचा संघ लोखंडाला झाला तर त्याचं सुवर्णामध्ये रूपांतर होत आहे, पण परीस लोखंडाला परीस करत नाही. त्या ठिकाणी ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात की बाबा रे, एकदा काय निसंदेह वृत्ती निर्माण झाली साधकाची, त्या दासाची, त्या शिष्याची, त्या ठिकाणी निसंदेह वृत्ती निर्माण झाली, निसंदेह स्थिती निर्माण झाली, तर मग मात्र त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे संदेह येत नसतो. पुढे समर्थ म्हणतात की आपण त्या सद्गुरूंना, समर्थांना किंवा साधू पुरुषांना सरिताची उपमा देऊ शकत नाही, गंगेची उपमा देऊ शकत नाही. का सरिता गंगेशी मिळावी मिळणी मागे एकची झाली, तरी किती ती वेगळी केली तरी वेगळी होणार नाही सर्वता. पण त्या सरिता मिळणी मागे वहाळ मुळी जेत जगे, म्हणजे छोटे छोटे ओहळ त्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्याच्या पुढे जाऊन समर्थ म्हणतात परिसाची ही नस आहे उपमा सद्गुरु महिमा आघादची. परिसाचे नी परिस करवेना, पण शरण जाता साधूजना साधुत्व होईचे. सागराची उपमा देऊ शकत नाही, कारण तो क्षार सिंधू आहे, अथांग असं पाणी आहे, पण पिण्यायोग्य नाही. त्याच्या पुढे स्तवन करत असताना समर्थ म्हणतात मेरूची उपमा आपण देऊ शकत नाही, कारण मेरू कसं आहे, जड, पाषाण आणि कठोरू. तैसा नव्हे की सद्गुरू, मग कसे आहेत, कोमळ दिनाचा. साधू पुरुष कसे असतात, संत पुरुष कसे असतात, तैसा नव्हे की सद्गुरू, मग कोमळ दिनाचा, कोमळ दिनाचे आहेत. आकाशाची उपमा द्यायचं म्हटलं तर गगनापरीस ते सघन आहे, म्हणून आकाशाची उपमा आपण देऊ शकत नाही. सूर्याची उपमा द्यायची तर त्या ठिकाणी समर्थांनी ओळख करून दिली की गभस्थिता प्रकाश किती, शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद. शास्त्रे मर्यादा बोलती पण सद्गुरु अमर्याद. फणीवाराची उपमा द्यायचं म्हटलं तर फणीवार तोही भारवाही. आपलं भार सद्गुरूंनी कमी केलेलं, आपलं ओझं सद्गुरूंनी कमी केलेलं आहे. त्यांना आपण फणीवाराची उपमा काय देणार आहेत. जळाची उपमा द्यायचं म्हटलं, पाण्याची उपमा द्यायचं म्हटलं तरी ते कल्पांती आटेल सकळ, ते कालांतरी आटणार आहे. अमृताची उपमा द्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी समर्थांनी दाखवलं की अमरची धरिती मृत्यूपंथे, सद्गुरु कृपा यथार्थ अमरची करी. कल्पतरुची ही न साहे उपमा सद्गुरु महिमा आघातची. चिंता मात्र नाही म्हणी कोण पुसे चिंतामणी. ज्या ठिकाणी चिंताच ठेवली नाही त्या ठिकाणी आपण चिंतामणीची उपमा काय देऊ शकतो. कामधेनूची उपमा देऊ शकत नाही. सद्गुरुस म्हणावे लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत. ज्याचे दारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. अशा प्रकारे ओळख करून दिली. आणि मग पुढे समर्थ म्हणतात स्वर्गलोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती. सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना. अशा प्रकारे एक 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 स्तवन करत असताना
त्या सद्गुरूंना आपण कशाची उपमा देऊ शकत नाही, का उपमा देऊ शकत नाही याची ओळख करून दिलेली आहे. आणि मग मागच्या ओळीमध्ये समर्थाने दाखवलं, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद. आता समर्थ म्हणतात 30व्या ओळीमध्ये, तयासी उपमा काय द्यावी. एवढ्या सगळ्या प्रकारची उपमा का देऊ शकत नाही, या सगळ्याची ओळख करून दिल्यानंतर आता समर्थ म्हणतात सद्गुरूंना कशाची उपमा देणार आहात आपण, साधू पुरुषांना संतांना आपण कशाची उपमा देणार आहेत. तयासी उपमा काय द्यावी. बरं, ज्याची उपमा द्यायचं आपण म्हणतोय त्याचा निर्माता तो आहे. ज्याची उपमा आपण द्यायचं म्हणतोय त्याला कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारा तो भगवंत आहे. त्याचा निर्माता तो भगवंत आहे, तो परब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहे. म्हणून नाशिवंत सृष्टीची आपण त्याला उपमा देऊ शकत नाही. तयाशी उपमा काय द्यावी. नाशिवंत सृष्टी याघवी. ह्या सृष्टीमध्ये जे दिसतंय ना, भगवंताने सांगितलेलं आहे, यद दष्टम तद नष्टम. संतांनी त्याची ओळख करून दिलेली आहे. जे दिसे ते नासे. जे दिसतंय त्याला नाश आहे. यद दष्टम तद नष्टम. जे दिसतंय ते जाणार आहे, त्याला नाश आहे. आणि आपले डोळे, आपली दृष्टी तिथपर्यंतच पोचू शकते, जे दिसतंय तिथपर्यंतच. जे दिसत नाही त्याला जर अवलोकन करायचं आहे, त्याची जर ओळख घ्यायची आहे, त्याचा जर विचार करायचा आहे, तर मग अशी दृष्टी संतांच्या कृपेने प्राप्त होत असते, साधू पुरुषांच्या कृपेने प्राप्त होत असते. त्या साधू पुरुषांना, त्या संतांना आपण जे दिसतंय त्याची उपमा काय देऊ शकतो. जे नाशिवंत आहे, जे जाणार आहे, ज्याला कालांतराने नाश आहे, त्याची उपमा आपण अविनाशाला काय देऊ शकतो, त्या परब्रह्माला काय आपण त्या उपमा देऊ शकतो. म्हणून नाशिवंत सृष्टी आघवी, पंचभूतिक उठा ठेवी न चळे तेथे. खरं तर या पंचभूतांचा निर्माताच तो आहे. सृष्टीच्या निर्मितीची ओळख करून देत असताना मागे आपण विचार केला की पहिले मूळ पुरुष आहे. मूळ पुरुषापासून मूळ माया निर्माण झाली. मूळ मायेपासून गुण माया निर्माण झाली. रजोगुण, तमगुण आणि सत्वगुण. मग त्या गुण मायेपासून पुढे पंचभूत निर्माण झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यांची निर्मिती दाखवत असताना, त्या पंचभूतांची निर्मिती दाखवत असताना परब्रह्माने आकाशाची निर्मिती केली. पुढे त्या आकाशाला सामर्थ्य दिलं. आकाशापासून वायूची निर्मिती, वायूपासून तेजाची निर्मिती, तेजापासून आपाची निर्मिती आणि मग आपापासून पृथ्वीची निर्मिती आहे. अशा प्रकारे ती ओळख करून दिलेली आहे. ही पंचभूतच ज्या परब्रह्मापासून निर्माण झालेली आहेत, ह्या पंचभूतांना कार्य करण्यासाठी ज्या परब्रह्माकडून सामर्थ्य मिळतंय, सामर्थ्य प्राप्त होतंय, त्या पंचभूतांची उपमा आपण त्या सद्गुरूंना, त्या साधू पुरुषांना, त्या संत पुरुषांना देऊ शकत नाही देऊ शकत. म्हणून ह्या पंचभूतांची उठाठेवी मांडलेला आहे. बरं, या पंचभूतांची उठाठेवी कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं सामर्थ्य आहे तोपर्यंत, देवाचं सामर्थ्य आहे तोपर्यंत, त्या परब्रह्माचं सामर्थ्य आहे तोपर्यंत, पृथ्वीची संचित आहे तोपर्यंत पृथ्वी कार्य करणार, आपाची संचित आहे तोपर्यंत आप कार्य करणार, तेजाची संचित आहे तोपर्यंत तेज कार्य करणार, वायूची संचित आहे तोपर्यंत वायू कार्य करणार, आकाशाची संचित आहे तोपर्यंत आकाश कार्य करणार. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले आणि धुकटा करवी धरविले अगाध प्राणी. ही ओळख संतांनी करून दिलेली आहे. हे सगळं सूत्र त्या देवाने केलेलं आहे, परब्रह्माने केलेलं आहे, ईश्वराने केलेलं आहे. आणि त्याची ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, संत म्हणतात, ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले.
म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जे जगाते चालवी. सूर्यबिंब धावाया लाविले आणि दुकटा करवी धरविले अगाध पाणी. ते पाणी सुद्धा कशा प्रकारे धरून ठेवलंय, ते कशा प्रकारे त्याचं कार्य आहे. ह्या पंचभूतांना कार्य करण्यासाठी सामर्थ्य त्या परब्रह्माचं आहे, त्या देवाचं आहे. त्या देवाला, त्या परब्रह्माला, साक्षात परब्रह्माला आपण त्याची काय उपमा देऊ शकतो त्या पंचभूतांची. कारण त्यांची उठाठेवी सुद्धा त्याचं सामर्थ्य आहे तोपर्यंतच चालू असते. त्याचं सामर्थ्य संपलं की मग त्या ठिकाणी प्रलय मांडलेला आहे. प्रलय, हो, मग तो वेगवेगळ्या प्रकारचा प्रलय मांडलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचा प्रलय त्या ठिकाणी तो पाहायला मिळतो. ज्या वेळेला एखाद्या भूताची संपली जाते शिल्लक, त्यावेळेला तो प्रलय मांडलेला आहे. मग म्हणून तयासी उपमा काय द्यावी, नासिवंत सृष्टी अघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चढे तेथे. त्या ठिकाणी अविनाश अशा परब्रह्माला सर्वांच्या अगोदर आहे. तो नाशिवंत सृष्टी आघवी आहे, निर्माता अविनाश आहे. अविनाशाला नाशिवंताची आपण उपमा देऊ शकत नाही. अविनाश जो परब्रह्म कार्य करतोय त्याला ह्या सृष्टीतील कुठल्याही गोष्टीची किंवा सृष्टीची आपण उपमा देऊ शकत नाही. अशा प्रकारे या ओळीमध्ये समर्थाने ओळख करून दिलेली आहे. तयासी उपमा काय द्यावी, नाशिवंत सृष्टी अघवी, पंचभूतिक उठा ठेवी, न चढे तेथे. पुढे ओळख करून देत असताना शेवटच्या ओळीमध्ये, अर्थातच ओवी क्रमांक 31व्या ओळीमध्ये समर्थ ओळख करून देतात की म्हणून सद्गुरु वर्णवेणा, हेगी हेची माझी वर्णना, अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. आतापर्यंत सगळ्या प्रकारच्या उपमा आपण देऊन बघितल्या. त्या सद्गुरूंचं स्तवन करत असताना, त्या साधू पुरुषांचं स्तवन करत असताना आपण सगळ्या प्रकारच्या उपमा देऊन बघितल्या. पाण्याची उपमा देऊन बघितली, फणीवराची उपमा देऊन बघितली, अमृताची उपमा देऊन बघितली, कल्पतरूची उपमा देऊन बघितली, चिंतामणी, कामधेनू, लक्ष्मीवंत, गबस्ती, गगन, मेरू, सागर, परीस, सरिता, सूर्य, सुवर्ण, इंद्र संपत्ती, हरिहर ब्रह्मादिक, अशा प्रकारे सगळ्या प्रकारची उपमा आपण देऊ बघितली. पण का त्याला उपमा देऊ शकत नाही त्याचंही विश्लेषण, त्याचंही विवरण समर्थाने आपल्याला त्या ठिकाणी करून दिलं की आपण का उपमा देऊ शकत नाही. कारण जे दिसते त्याची आपण उपमा देणार आहेत, जे दिसत नाही त्याला. त्याचं कार्य अविनाश आहे. कृतातही होत तेच सामर्थ्य आणि तेच कार्य त्रेतातही होत. द्वापारात सुद्धा त्यानेच कार्य केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आज कलियुगात सुद्धा त्याचंच सामर्थ्य आहे, तोच आहे. धर्म रक्षावय अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना, अंब ऋषीसाठी जन्म सोशियेले दुष्ट निंदिलेले किती एक. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. या कलियुगामध्ये सुद्धा तेवढंच आणि तेच सामर्थ्य आहे. त्या ठिकाणी संतांनी ओळख करून दिली. सृष्टी बदललेली नाही, सृष्टी तीच आहे, पृथ्वी तीच आहे, आप तेच आहे, तेज तेच आहे, वायू तोच आहे, आकाश तेच आहे. सृष्टी नाही बदलली. जशी युग बदलत गेली की नाही तशी माणसाची दृष्टी बदलत गेली. आणि खऱ्या अर्थाने पाहण्याची दृष्टी बदलल्यामुळे
माणसाची दृष्टी बदलल्यामुळे त्या सृष्टीमध्येही बदल दिसायला लागला, त्या सृष्टीमध्येही बदल घडायला लागला, त्या सृष्टीलाही कुठेतरी बदलावं लागलं. म्हणून कृतामध्ये जे सामर्थ्य होतं तेच सामर्थ्य त्रेतामध्ये, त्रेतामध्ये जे सामर्थ्य होतं तेच सामर्थ्य द्वापारामध्ये, आणि तेच जर आज तुम्हा आम्हाला कलियुगामध्ये प्रचितीला येत आहे, त्याचा आत्मसाक्षात्कार जर आजही आपल्याला कलियुगामध्ये होतोय, त्याची आत्मप्रचिती जर आज आपल्याला कलियुगामध्ये येते, तर आपण मान्यच करायला पाहिजे की जो कृतामध्ये होता तोच द्वापारात कार्य करण्यासाठी आला, जो द्वापारामध्ये त्रेतामध्ये कार्य करण्यासाठी आला तोच द्वापारामध्ये कार्य करण्यासाठी आला, तोच भगवंत, तोच पांडुरंग परमात्मा कटेवर हात ठेवून आणि विटेवर आपल्यासाठी आजही उभा आहे. फक्त तो आत्मसाक्षात्कार आपल्याला झाला पाहिजे, त्याची ओळख त्या निर्गुण ब्रह्माची आपल्याला घेता आली पाहिजे. मग असा जो अविनाश परब्रह्म आहे, कृता, त्रेता, द्वापार आणि कली या चार युगामध्ये अखंड ज्याचं कार्य आहे, अखंडपणे चालू आहे, त्याला नाश नाही, त्याच्या कार्याला नाश नाही, त्याच्या सामर्थ्याला नाश नाही, तेच सामर्थ्य आजही अनुभवायला मिळतंय. त्याला पण कसली उपमा देणार आहेत? म्हणून सद्गुरु वर्णवेणा. खर तर तेवढं वर्णन करण्याची कॅपॅसिटी, तेवढं वर्णन करण्याची ती सामर्थ्य आमच्याकडे नाही आहे. त्या संतांचं वर्णन करावं, त्या संतांचं स्तवन करावं, त्या साधू पुरुषांचं स्तवन करावं, एवढं सामर्थ्य आमच्याकडे नाही आहे. कारण आम्ही माईक आहेत, आणि माईक कधी बोलत नसतो. माईक मध्ये बोलणारा जेव्हा बोलतोय तेव्हा त्याचा आवाज तिकडे जात असतो. माईक कधी बोलत नसतो. आणि आपण मान्य करायला हवं, आपला जन्मच मायेमध्ये झालेला आहे. जन्माला आल्यानंतर मायेचा हात लागलेला आहे. मदरूपी लोभ तोंडाला लागलेला आहे, आणि ज्याची सुरुवातच अशा प्रकारे झालेली आहे, त्याने सद्गुरूंचं स्तवन करावं, संतांचं स्तवन करावं, साधू पुरुषांचं स्तवन करावं, परमार्थ स्तवन करावं. हे सामर्थ्य फक्त आणि फक्त संतांच्या कृपेनेच प्राप्त होत असतंय. हे बळ, ही शक्ती फक्त संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. मायेकडे आपल्या तेवढं बळ नाही आहे. म्हणून सुरुवातीलाच, ह्या समासाच्या सुरुवातीलाच स्तवन केलं. मायेच्या बळे करीन स्तवन ऐसे वांछित होते मन, पण मायाच झाली लज्जयमान, आता काय करू? संत म्हणतात काही नको करू, मायेच्या अधीन राहण्यापेक्षा मायेला जरा बाजूला कर, संतांना शरण जा, संतांकडे नम्र प्रार्थना कर, संतांच्या चरणी नम्र निवेदन कर की हे कार्य करून घेणारे तुम्हीच आहात आणि तुम्हीच सामर्थ्य द्यायचं आहे. हे संतांचं कार्य आहे. संतांच्या विचाराचा प्रसार करणं हे संतांचं कार्य आहे. संतांच्या विचाराचा प्रचार करणं हे संतांचं कार्य आहे. धर्मस्थापनेचं कार्य आहे. हे धर्माचं कार्य आहे. आणि हे धर्माचं कार्य करण्यासाठी सामर्थ्य संतांच्या कृपेने प्राप्त होत असते. हे धर्माचं कार्य करण्यासाठी संत सामर्थ्य देत असतात, आणि त्यांच्याच गुणी, त्यांच्याच सामर्थ्याने, त्यांच्याच कृपेने हे कार्य होत असतंय. म्हणून सद्गुरु वर्णवेणा. आपल्याकडे तेवढी बुद्धी नाही, आपल्याकडे तेवढी ऐपत नाहीये. अनिर्वाच्य ते आहे, आणि जे अनिर्वाच्य आहे ते मी माझ्या वाचेने काय वर्णन करू शकतो. म्हणून सद्गुरु वर्णवेणा हेगी हेची माझी कल्पना वर्णना. पण जे काही स्तवन झालं, जे काही स्तवन घडलं, किंवा जे काही या देहाकडून आपल्याकडून स्तवन घडत असतंय, ह्या अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणते.
ह्या ज्या अंतरस्थितीच्या खुणा आहेत ना, ह्या कोणीही ओळखू शकत नाही. वरवर जर पाहायला गेलं तर कळणार नाही. कधीतरी आपला अभ्यास आडवा येईल, आपलं पांडित्य आडवं येईल, आपलं ज्ञान आडवं येईल. पण अंतर्मुख होऊन जर आपण विचार केला ना, तर फक्त आणि फक्त हे कार्य करण्यासाठी सामर्थ्य त्या संतांचं असतंय. फक्त आणि फक्त हे कार्य करण्यासाठी सामर्थ्य त्या पांडुरंग परमात्म्याचं असतंय. कारण स्तवन करताना सुरुवात ज्या वेळेला केली त्याच वेळेला आपण आपल्या अंतःकरणामध्ये विचार केला तर आपल्याकडे तेवढं बळ नाही, आपल्याकडे तेवढं सामर्थ्य नाहीये की आपण संतांचं स्तवन करू शकतो. पण त्याच संतांच्या चरणी नम्र प्रार्थना केली, निवेदन केलं आणि अशा प्रकारे ते स्तवन घडलं. अशा प्रकारे स्तवन करून घेतलं की आतापर्यंत त्या स्तवनाने, आतापर्यंत त्या श्रवणाने आमच्या पिंडामध्ये समाधान प्राप्त झालं. तेच ऐकून, तेच श्रवण करून आम्हाला आत्मस्थिती प्राप्त झाली. आमच्या अंतःकरणामध्ये दृढ भाव निर्माण झाला. अर्थातच जर पाहायला गेलं तर परमानंद प्राप्त झाला तेच श्रवण करून. मग हे सामर्थ्य आमचं नाही आहे, हे सामर्थ्य कोणाचं आहे? हे सामर्थ्य ज्याचं आहे त्याची ओळख घ्यायची असेल तर त्यासाठी अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. म्हणून आकाश मार्गे गुप्त पंथे जाणती योगी हे समर्थ, इतरांचा हा गुह्यार्थ सहसा न कळे. देवाचे प्रसन्नपणे जे जे घडे बोलणे, ते ते अत्यंतची श्लाघ्यवाणे या नाव प्रासादिक. त्याच्या भक्तीचे कौतुक या नाव प्रासादिक, सहज बोलता विवेक प्रगट होय. अशा प्रकारची ओळख संतांनी करून दिलेली आहे. खर तर पहिला समास मंगलाचरण मांडला, दुसरा समास गणेश स्तवन मांडला, तिसरा समास शारदा स्तवन मांडला, चौथा समास आता सद्गुरु स्तवन आपण श्रवण केलेला आहे. आपल्याला अजून पुढे विवरण घ्यायचं आहे, श्रवण व्हावं अशी नम्र प्रार्थना आपण समर्थांकडे करायची आहे, पांडुरंग परमात्म्याकडे करायचं आहे. आणि हे सगळं काही करण्यासाठी सामर्थ्य केवळ आणि केवळ त्या पांडुरंग परमात्म्याचं आहे, संतांचं सामर्थ्य आहे. म्हणून हे कार्य घडत असतंय, हे कार्य सहजपणे घडत असतंय. ही आत्मप्रचिती आपण घ्यायची आहे. आणि जो आत्मसुख आपल्याला ह्या श्रवणातून प्राप्त होतो त्याची अनुभूती, त्याची प्रचिती आम्हाला शेवटपर्यंत मिळावी अशी नम्र प्रार्थना आपण देवाकडे करायची आहे, अशी नम्र प्रार्थना आपण संतांकडे करायची आहे. का? त्या संतांचं स्तवन करण्याचं सामर्थ्य आपल्या मायेकडे नाही आहे. त्या साधू पुरुषांचं, त्या सद्गुरूंचं स्तवन करण्याचं सामर्थ्य आपल्या मायेकडे नाहीये आणि तेवढं येऊ पण शकत नाही मायेकडे ते सामर्थ्य. पण जर हे स्तवन घडतंय, जर हा परमार्थ घडतोय, जर ह्या संतांच्या विचाराचा प्रसार प्रचार घडतोय, धर्माचं कार्य जर घडतंय, तर ह्या देहबुद्धीकडे ते करण्यासाठी सामर्थ्य नाहीये, मायेकडे ते कार्य करण्यासाठी सामर्थ्य नाहीये. जे घडतंय ते पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने घडतंय, ते संतांच्या कृपेने घडतंय. आणि म्हणूनच जे घडतंय ते कार्य संतांच्या चरणी आपण अर्पण केलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. अंतरस्थितीची या खुणा अंतरनिष्ठ जाणते. जो अंतर्मुख होऊन प्रत्येक विचार करील ना अंतःकरणामध्ये, त्याला नक्कीच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही की बाबा रे, एकदा त्या संतांकडे नम्र प्रार्थना केली, एकदा निवेदन केलं ना की संत एवढं श्रवण देत असतात, एवढं श्रवण देत असतंय की आपण फक्त श्रवण करत राहावं, बस. ते मार्गदर्शन करत असतात. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत मंगलाचरण या समासावर आपल्याला विवरण मिळालं, त्या ठिकाणी मंगलाचरण या समासावर विवरण घेत असताना आपण अर्ध्या तासाचे 200 भाग पूर्ण केले. संतांच्या कृपेने, समर्थांच्या कृपेने, पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने एवढं विवरण मिळालं की अर्ध्या तासाचे 200 भाग पूर्ण झाले. त्यानंतर समास दुसरा गणेश स्तवन नाम, समास तिसरा शारदा स्तवन नाम आणि समास चौथा सद्गुरु स्तवन नाम, या 3 समासांवर विवरण घेता घेता 80 भाग आतापर्यंत अर्ध्या तासाचे पूर्ण झालेले आहेत. यापुढेही आपल्याला 5व्या समासापासून विवरण घ्यायचं आहे.
पुढे 5वा समास मांडलेला आहे समर्थांनी, संत स्तवन नाम. त्या समासावर सुद्धा आपल्याला विवरण घ्यायचं आहे, त्या समासापासून आपल्याला पुढे विवरण घ्यायचं आहे आणि ते विवरण मिळावं, त्यासाठी सामर्थ्य मिळावं अशी नम्र प्रार्थना आपण समर्थांकडे करूया, पांडुरंग परमात्म्याकडे करूया. आणि या ठिकाणी झालेली सेवा समर्थांच्या चरणी, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देऊया. तयासी उपमा काय द्यावी, नासिवंता वगी सृष्टी आघवी. पंचभूतिक उठा टेवी न चळे तेथे, म्हणून सद्गुरु वर्णवेणा हे गी हेची माझी वर्णना. अंतरस्थितीची आखुणा अंतर्निष्ठ जाणती, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरु स्तवन नाम. समास चौथा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.